नमस्कार, मी संगीता तडे. आज आपण पुन्हा एकदा एल्प्रो मॉल चिंचवड इथे आलो आहोत आयनॉक्स थिएटरला. निमित्त आहे भारत भाग्य विधाता या नवीन हिंदी चित्रपटाच्या निमित्ताने. आणि मला आनंद वाटतो की हा जरी हिंदी चित्रपट असेल तरी यामध्ये जे सगळे कलाकार आहेत ते आपले पुण्याचे किंवा आपल्या महाराष्ट्रातले आणि आपले मराठी कलाकार आहेत. तर आपली सगळ्यांची लाडकी अभिनेत्री स्मिता तांबे आज माझ्या सोबत आहे आणि तिच्याशी छोटेसे आपण गप्पा मारणार आहोत, कारण इंटरव्हल होणार आहे आणि आम्हाला ऑडियन्सला सरप्राईज विजिट द्यायची आहे, त्यांचे रिॲक्शन पाहिजे. तर मराठी अभिनेत्री म्हणून तुझं नाव आपल्या सगळ्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हणजे सगळीकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वांना माहिती आहे आणि ह्याच्या आधी हिंदी चित्रपटामध्ये तू काम केलेलं आहे. तर हा महिलांवरतीच हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट करताना एक मराठी अभिनेत्री म्हणून तुला काय अनुभव आला? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी एक अभिनेत्री आहे, त्यात महाराष्ट्राची मुलगी आहे, मराठी आहे. त्यामुळे नेहमी जेव्हा केव्हा मराठी पात्र आपल्याला वाटायला येतात, परफॉर्म करायला मिळतात, तेव्हा एक आतमधून एक अभिमान, गर्व, आपलं जे काही बेस्ट आहे, आपल्या मातीतल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सांगायचा आपल्याला एक काय म्हणू, मला आपल्याला एक संधी मिळाली आहे, त्याचा कायमच गर्व असतो. भारत भाग्य विधाता ही 12 जून पासून सगळ्या थिएटर्स मध्ये फिल्म आहे. आतापर्यंत जितकेही स्क्रीनिंग्स, जितकं काही या सिनेमाचे रिव्ह्यूज वगैरे आलेले आहेत, ज्याच्यामध्ये 4 स्टार, 4.5 स्टार, 3.5 स्टार अशा पद्धतीने क्रिटिकली फिल्म खूप लोकांनी डोक्यावर घेतलेली आहे. जे कोणी आतापर्यंत फिल्म बघून जातात ते म्हणतात की ते खुर्चीला खिळून असतात. तर अशा पद्धतीच्या रिॲक्शन जेव्हा आपण केलेल्या कामाला मिळतात तेव्हा ते खूपच ओव्हरवेल्मिंग असतं आणि असं ग्रॅटिट्यूडच वाटतो की थँक गॉड. ऍक्च्युली मी पण ही मूवी कालच पाहिली आणि जेव्हा पाहताना कुठेही एक मिनिटं असं झालं नाही की उठून आता बाहेर जाऊयात, फोन आला तरी नाही. ती एकदम खिळवून ठेवते फिल्म. आणि मला सांगायला आवडेल, स्मिता आपल्या महाराष्ट्रातली, पुण्यातली जरी म्हणत असेल तर ती आपल्या पिंपरी चिंचवडची आहे. तिचं कॉलेज, तिच्या सगळ्या गोष्टी आपल्या पिंपरी चिंचवड मध्ये झालेल्या आहे आणि आमची खूप वर्षाची जुनी ओळख आहे. पण चित्रपटाच्या निमित्ताने आज आम्ही भेटतोय आणि मला जास्त आनंद होतो की जेव्हा आपल्या आजूबाजूचे सेलिब्रिटी म्हणा किंवा आपली लोक जेव्हा मोठ्या पडद्यावर आपण पाहतो. आणि मला सगळ्यात जास्त आनंद हा झाला की मी काल चित्रपट पाहते आणि आज पुन्हा आपण लगेच त्याचा शो घेतोय. तर मला महिलांना हेच दाखवायचं होतं की जेव्हा महिला एकत्र येतात आणि तुम्ही ते संकट मूवीमध्ये जे दाखवले की सगळ्यांनी मिळून एकत्र कसं पार पाडलं, म्हणजे एवढं अतिरेक्यांचा हल्ला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, तर ते मोठ्या पडद्यावर बघताना असं वाटलं की जिवंतपणा आपण बघतोय, म्हणजे हे खरं आपल्या समोर घडतंय, अंगावर काटा येत होता. तर ह्या चित्रपटाच्या निमित्ताने जेव्हा तुम्ही सगळे एकत्र काम करताना तर कसं ट्युनिंग जमलं सगळ्यांची? कारण कंगना नाही म्हणलं तरी हिंदी मधली अभिनेत्री आणि तुम्ही तिघी सगळ्या मराठी मधल्या, तर ते ट्युनिंग कसं जमलं? सो गिरीजा, ईशा, आम्ही सगळ्या पूर्वीपासूनच्या मैत्रिणी असल्यामुळे आम्हाला काही वेगळं काही ट्युनिंग करण्याची गरज नव्हती. सेम भाषेतल्या आपल्या सगळ्या. पण मला कंगना रनौत यांचं मनापासून एक कौतुक करावं लागतं, कारण की ही त्यांच्या बरोबरची दुसरी फिल्म आहे माझी. पण त्या इतक्या अद्भुत अभिनेत्री आहेत आणि त्यांचा एक टीमवर या गोष्टीवर इतका विश्वास आहे की त्यांना कल्पना आहे की त्या फ्रेम मध्ये जितक्या काही वस्तू, जितकी काही माणसं दिसतात ती सगळी अलाइंड असतील तरच तो सीन वर्क होतो. आणि असं कुणीतरी एक किंवा काय असं वर्क करू शकत नाही. त्याचं इतकं भान आहे त्यांना. शी बिलीव्स इन टीम वर्क, शी हॅव अमेझिंग लीडरशिप क्वालिटी. त्याच्यामुळे सगळेजण आम्ही असे एकत्र आणि असं ते सगळी मूठ एकदम सांगू शकतो. ऍक्च्युली मूवीमध्ये बघितले पण प्रत्येक पात्राला न्याय दिलेला आहे, प्रत्येक कलाकाराला तो तेवढा सीन म्हणा किंवा तेवढं महत्व आहे आणि खूप छान मूवी आहे. म्हणजे मी जास्त काही याचा स्पॉइल करणार नाही, कारण सगळ्यांनी थिएटरमध्ये येऊन बघायचंय. तर आपला आवाज आपल्या सखीच्या वतीने आज आमचा हा 87वा चित्रपट आहे. नेहमी आम्ही मराठी चित्रपट, मराठी कलाकारांना सपोर्ट करतो म्हणून बरेचसे शोज आम्ही घेतो. हा हिंदी चित्रपट असेल तरी कलाकार आपले सगळे मराठी आहेत, त्यामुळे तो असं वाटतच नाही की तो हिंदी चित्रपट आहे, तो मराठीच आहे. कारण त्याच्यात मधले डायलॉग पण तुम्हाला मराठीमध्ये दिसणार आहे. तर आमच्या सखींना तू काय आव्हान करशील? मी सखींना हेच आव्हान करेन की आमचे सगळे चित्रपट जे काही आम्ही बनवतो मनापासून, हे सगळे तुमच्या दादीचे मोहताज असतात. तुमच्याकडनं येणारी पावती, चांगले रिव्ह्यूज, वाईट कुठले तुम्हाला क्रिटिकली काही गोष्टी पटल्या नसतील, हे सगळं काही आम्हाला ऍज अन ऍक्टर ग्रूमच करत असतं. तर मला असं वाटतं की ही एक उत्तम फिल्म आहे भारत भाग्य विधाता. मनोज तपाडिया यांनी फार अमेझिंग डिरेक्शन केलेलं आहे
कंगना राणावत आणि आपल्या सगळ्या मराठी मुली, मी, गिरिजा, ईशा, असे सगळे आम्ही याच्यामध्ये काम करतोय. ही एक खूप सुंदर कलाकृती आहे. त्याला तुम्ही प्रतिसाद द्या आणि प्लीज फिल्म बघितल्यानंतर जे काही तुमचे रिव्ह्यूज आहेत ते कळवा. आणि अशा पद्धतीने सख्या तुम्ही सगळ्या एकत्र येऊन ज्या पद्धतीने हा 87वा सिनेमाचा आकडा म्हणजे 87वा शो 87 शो हा खूपच क्रेडिटेबल आकडा आहे. तुम्हाला सगळ्यांचं कौतुक आहे की तुम्ही तुमच्या खांद्यावर हे शिवधनुष्य पेलताय. तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार. थँक्यू. आणि याच्या पुढचा भाग तुम्हाला बघायला मिळेल. तर आता आम्ही इंटरव्हल होणार आहे आणि आम्ही थिएटरमध्ये जाणार आहोत. तर त्याही गमती जमती किंवा लोकांचे रिएक्शन पाहायला मिळतीलच. तुर्तास थांबूयात.